आवाज आपकी, खबर हमारी। आप देख रहे हैं न्यूज 24 उल्लासनगर। धर्मवीर आनंद दिघे साहब को शिवसैनिक अपना दैवत मानते हैं, लेकिन जब उनके अपमान की बात सामने आई तो शिव सैनिकों में आक्रोश फूट पड़ा। इसी विरोध को लेकर शुक्रवार दोपहर 12 बजे उल्लासनगर कैंप 5 स्थित नेताजी चौक पर संजय राउत के फोटो लगाकर जूते मारो आंदोलन किया गया। इस आंदोलन में महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी, उपजिला प्रमुख अरुण आशान, पूर्व शहर प्रमुख राजेंद्र सिंह भुल्लर महाराज, रमेश चव्हाण, युवा सेना शहर अधिकारी बाला श्रीखंडे, अनिल मराठे, सुरेश जाधव, सुरेश सोनावने, राजू वलंज, महिला शहर संगठक मनीषा भानुशाली और बड़ी संख्या में पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित रहे। आंदोलनकारियों ने संजय राउत के खिलाफ नारेबाजी करते हुए कड़ा निषेध दर्ज कराया। राजेंद्र चौधरी ने स्पष्ट कहा कि संजय राउत जैसे लोगों को शिवसैनिक कभी माफ नहीं करेंगे। उन्होंने राउत को नालायक बताते हुए चेतावनी दी कि यदि आगे भी आनंद दिघे साहब का अपमान करने की कोशिश की गई तो और भी उग्र आंदोलन किए जाएंगे। संजय राऊत सारखा नालायक माणूस या महाराष्ट्रामध्ये रोज सकाळी येऊन भुकतो आणि काल काहीतरी तो भुकला कुत्र्यासारखा आणि भुकल्यानंतर धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या बद्दल बोलल्यानंतर आमच्यासारख्या शिवसैनिकाला त्याची चीड येणार आणि ती चीड आल्यामुळे आज जोडो मारो आंदोलन शिवसेना शहर शाखेच्या वतीनं इथं करण्यात आलं। संजय राऊत यांना माहीत नाही धर्मवीर दिघे साहेब या राजकारणामध्ये ठाणे जिल्ह्याच्या नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये होते तेव्हा संजय राऊत कुठे दिसत नव्हते। संजय राऊतांना हेही माहीत नसेल दिघे साहेब धर्मवीर आनंद दिघे साहेब हे बाळासाहेबांचा मान सन्मान राखून बाळासाहेबांनी दिलेल्या आदेशाचं पालन करीत या जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये काम करायचे आणि दिघे साहेब नेते नव्हते, उपनेते नव्हते, पण लोकनेते होते, महाराष्ट्राचे लोकनेते होते आणि त्यांना बाळासाहेबांनंतर या महाराष्ट्रामध्ये कोण नेता असेल तर धर्मवीर आनंद दिघे साहेब होते। हे आम्ही मानाने ताट मानाने सांगू शकतो। धर्मवीर आनंद दिघे साहेबांबद्दल कोणीही बोललं तर आमच्यासारखे शिवसैनिक त्यांच्या हाताखाली त्यांच्या तालमीत काम केलेले शिवसैनिक कधी सहन करणार नाही। म्हणून संजय राऊत आपल्या अवकादीमध्ये राहून दिघे साहेबांबद्दल बोलताना विचार करून बोला ही सूचना तुम्हाला देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज आमच्या जे ठाणे जिल्ह्याचे जे सर्वस्व आहेत, ज्यांना ठाणे जिल्ह्यातला शिवसैनिक आणि सर्वसामान्य माणूस आदराने बघतो किंवा देवताच्या स्वरूपात बघतो, अशा आमच्या दिघे साहेबांविषयी संजय राऊतने जे वक्तव्य केलेलं आहे ते एकदम निषेध त्याचा आम्ही आज इथे नोंदवला आहे आणि याच्या पुढेही आम्ही त्यांना महिला आघाडीच्या तर्फे एक सूचना देतो का याच्या पुढे त्यांनी जर आमच्या दिघे साहेबांच्या विरोधात किंवा आमच्या पक्षाच्या विरोधात एकही शब्द अपशब्द बोलले तर सर्व महिला आघाडी, पूर्ण महाराष्ट्राची महिला आघाडी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि संजय राऊतला आपली जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। जय हिंद।